तर आता बातमी आहे पुण्यामधून। पुणे शहरातील बुधवार पेठेमध्ये घुसखोर बांगलादेशींविरोधात मोठी कारवाई करण्यात आली। बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या 3 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आलेली आहे। या महिला गेल्या 1 महिन्यापासून भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होत्या। बुधवार पेठेमध्ये वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती आता समोर आली। बघताच आपण बघितलं की काही एरियाज आहेत, काही अपार्टमेंट्स आहेत, काही बिल्डिंग्स आहेत, हे त्या पर्टिक्युलर व्यापारासाठी, पर्टिक्युलरली बांगलादेशी महिलांना हार्बर करण्यासाठी किंवा अल्पवयीन महिलांना तिकडे ठेवण्यासाठी वापरले जातात। यांचाच आयडेंटिफिकेशन करून प्रॉपर त्यांची मालकी हक्क काढून आम्ही त्यांचे सगळे ओळख काढलेली आहे, कशासाठी वापरतात, काय वापरतात, आणि एकदम जेव्हा झिरो इन केलं की याच पर्पजसाठी हे वापरल्या जातात, तेव्हा त्यांच्यावर सील करण्याची कारवाई आम्ही सुरू केली आणि काल ती कारवाई कंप्लीट झाली, जिथे आम्ही 4 जे कुंटणखाने होते त्यांना आम्ही सील केलेला आहे। आमदार संजय गायकवाडांविरोधात आंदोलन करण्यासाठी कोल्हापुरातून कार्यकर्ते बुलढाण्यासाठी रवाना झालेले आहेत। कोल्हापूरसह राज्यभरातील कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांचं उद्या आमदार गायकवाडांच्या घराबाहेर आंदोलन होणार आहे। कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्ते रवाना झालेले आहेत। कम्युनिस्ट होते, पानसरे नास्तिक होते, त्यामुळे ते स्वर्गात किंवा नरकात असण्याची शक्यता नाहीये। आता ते तरी सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि तोही मरणोत्तर अशा पद्धतीने बोलतायत। म्हणजे ज्या विचारसरणीने पानसरे जिवंत असताना त्यांना त्रास दिला, त्या विचारसरणीने त्यांचा खून केला आणि तीच विचारसरणी त्यांच्या पुस्तकांना सुद्धा त्रास देते। आणि यांना लक्षात आहे की महाराष्ट्राचं राजकारण जर संपूर्ण एक हाती सत्ता घ्यायची असेल तर शिवाजी महाराजांची बदनामी करायला पाहिजे, असं त्यांचं एक षडयंत्र आहे। आणि म्हणून आम्ही काय करतोय की हे षडयंत्र उधळून लावण्यासाठी जो आम्हाला धमकी देतोय, प्रशांत आंबेने धमकी देतोय की घरात घुसून तुमच्या कोल्हापुरात मारतो, कोल्हापुरात यायला तो काय पळपुट आहे, हा काय याची लायकी नाही आहे, याची पात्रता नाही आहे, याची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे। उद्या कोल्हापुरात येतो असं म्हणून 5 दिवस झाले, अजून काय आमदार साहेब आलेले नाहीयेत। खरं तर बुलढाणा ही जिजाऊंची भूमी आहे आणि ह्या भूमीमधला एखादा माणूस अशा पद्धतीने वागणंच खरं तर आमच्यासाठी आम्हाला एक्सेप्टेबलच नाहीये ही गोष्ट। 2029 मध्ये हातकणंगले लोकसभा मी लढणार असं प्रकाश आव्हाडेंनी म्हटलं। भाजपचे माजी आमदार प्रकाश आव्हाडेंनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी राखीव आहे, त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। इथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि या मेळाव्यात आम्ही हा विचार मांडला आणि हा वडगाव आणि हातकणंगले तालुका यामधला मेळावा आहे आणि हे दोन्ही तालुके हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले ही मंडळ, त्यामुळे इथे विचार मांडला आणि मी पार्टीकडे सुद्धा सांगितलं की मी उद्याच्या लोकसभेमध्ये भाजपकडनं लढायला इच्छुक आहे। त्यांनाही सांगितलंय, आमच्या सरचिटणीसना माहिती आहे, सगळ्या नेत्यांना बोललोय मी, त्यामुळे त्यांनी संधी दिली तर लढणार आहे। तर अवकाळीच्या नुकसानीनंतर तब्बल 4 दिवसांनी आमदार विश्वजित कदमांनी पाहणीचा सोपास्कार जो आहे तो पार पाडलेला आहे। यावेळेला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद देखील साधलाय। सांगलीमध्ये पलूस तालुक्यामध्ये अवकाळी आणि गारपिटीने शेतीचं प्रचंड नुकसान झालं। तर बीडमधील मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख या दोघांमध्ये सरपंच पदासाठी थेट लढत होते। वैभवी देशमुख आणि भावाचा आई ज्या आहेत अश्विनी देशमुख देखील प्रचार जे आहेत ते करत होते। तर बीडच्या नेकरूडमधील दगडफेक प्रकरणामध्ये 4 विशेष पथकाकडून तपास सुरू आहे। IPS व्यंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली देखील विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली। केज विभागाची 2 पथकांनी स्थानिक गुन्हे शाखेचं 1 पथक नियुक्त करण्यात आले। 30 आरोपींपैकी 11 आरोपींना अटक करण्यात आली। 25 ते 30 लोकांची यात चौकशी होते। सर्व पथकाकडून फरार असलेल्या आरोपींचा शोध घेतला जातो। बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनं त्यांच्या KD द डेव्हिल या चित्रपटातील वादग्रस्त गाणं सरके चुनरी तेरी गाण्याबाबत माफी मागितलेली आहे। या गाण्यातील काही बोल आणि दृश्यांमुळे महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचत असल्याच्या तक्रारी महिला आयोगाकडे दाखल झाल्या होत्या। त्यानंतर संजय दत्त यांनी दिल्लीतील महिला आयोगाच्या कार्यालयात उपस्थित देखील लावलेली होती। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी आयोगासमोर माफी मागितलेली आहे।